आजच्या आपल्या या घटनेची सुरुवात एका अशा व्यक्तीपासून होते जो लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या बायकोसोबत सासरी गेला होता. लग्न झाल्यापासून तो एकदा देखील सासरी गेला नव्हता. पण जेव्हा तो अखेर सासरी पोहोचतो तेव्हा त्याची सासू त्याला घरी पाहून खूप आनंदित होते. त्यानंतर ती त्याचा भरपूर पाहुणचार करते. संध्याकाळ होते, रात्र होते आणि तिघेही मिळून रात्रीचे जेवण करतात. सासूचे घर खूप छोटे असल्याने त्यात फक्त एकच खोली होती आणि एक स्वयंपाकघर होतं. त्यामुळे त्यांना एकाच खोलीमध्ये झोपावे लागत होते. त्यानंतर रात्री जे झालं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन हादरल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. आजची घटना केरळ राज्यातील एका छोट्याशा गावातील घडलेली सत्य घटना आहे. त्या गावात मालती नावाची एक अतिशय सुंदर आणि तरुण महिला एकटीच राहत होती. तिचा नवरा नव्हता. दुर्दैवाने खूप कमी वयातच ती विधवा झाली होती. तरी देखील ती अजूनही तरुण आणि देखणी होती. जो कोणी तिला एकदा पाहायचा तो तिच्याकडे पाहतच राहायचा. मालती ही फारशी शिकलेली नव्हती. ती एका ग्रामीण भागातील साधी सरळ आणि मनमिळावू महिला होती. गावातील लोक तिच्यावर खूप प्रेम करायचे आणि तिचा आदर करायचे, कारण मालती सर्वांसोबत आपुलकीने वागत असायची. मालतीला एक मुलगी होती. तिचे लग्न तिने सुमारे 10 वर्षापूर्वी करून दिले होते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने मुलीचे लग्न लावून दिलं होतं आणि तिची मुलगी आपल्या संसारामध्ये आनंदाने नांदत होती. त्या मुलीचे नाव सुमेधा होते. सुमेधा ही अत्यंत सुंदर होती. तिच्या नवऱ्याचे नाव प्रवीण होते. प्रवीणही स्वभावाने खूप चांगला होता. तो गावात शेतीचे काम करत होता आणि आपल्या बायकोची खूप काळजी घेत होता. तो तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नव्हता. सुमेधा ही प्रवीणसोबत खूप आनंदी होती. त्यांच्या लग्नाला जवळपास 10 वर्षे पूर्ण झाले होते. परंतु या 10 वर्षात प्रवीण एकदाही आपल्या सासूला भेटण्यासाठी सासरी गेला नव्हता. त्यामुळे मालती नेहमीच थोडी उदास राहायची. ती वारंवार आपल्या जावयाला घरी येण्यासाठी सांगायची, पण प्रत्येक वेळी जावई नकार द्यायचा. तो म्हणायचा, माझ्याकडे शेती आहे आणि घरच्या कामांची खूप जबाबदारी आहे. जर मी सगळं सोडून तुमच्याकडे आलो तर माझी शेती कोण सांभाळणार? याच कारणामुळे तो कधी सासरी येत नव्हता आणि इथे मालती आपल्या घरी एकटी राहत होती. तिचे मन कुठे लागत नव्हते. तिला आपल्या मुलीची खूप आठवण यायची. पण एके दिवशी अचानक प्रवीण आपली बायको सुमेधाला घेऊन सासू मालतीला भेटण्यासाठी सासरी आला होता. जेव्हा ते दोघे घरी पोहोचतात तेव्हा मालती आपल्या मुलीला आणि जावयाला पाहून अतिशय आनंदित होते. त्यानंतर ती त्यांचा मनापासून पाहुणचार करते. रात्र होते आणि तिघेही मिळून जेवण करतात. मालतीचे घर छोटे असल्यामुळे त्यांना पुन्हा एकाच खोलीमध्ये झोपावे लागणार होते. पण मित्रांनो, जेव्हा मध्यरात्र होते तशी मालतीची झोप अचानक उघडते. झोप उघडल्यानंतर ती पाहते की तिचा जावई प्रवीण तिच्या अगदी शेजारी झोपलेला आहे. हे पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये अनेक विचार येऊ लागतात. ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि हळूच उठून स्वयंपाकघरात जाते. तिथे जाऊन ती एकटी बराच वेळ विचार करत बसते. दरम्यान इथे झोपलेल्या प्रवीणची देखील अचानक झोप उघडते. तो पाहतो की त्याची सासू आपल्या जागेवर नाही. मग तो उठून तिला शोधण्यासाठी स्वयंपाकघराकडे जातो. तिथे त्याची नजर सासू मालतीवर पडते. मालतीही त्याला पाहते आणि एकदम दचकून जाते. तिला खूप संकोच वाटतो आणि ती लगेच उठून पुन्हा आपल्या अंथरुणावर जाऊन झोपते. त्यानंतर प्रवीणही परत आपल्या जागेवर येऊन झोपतो. सकाळ होते. मालती आपली मुलगी सुमेधाला घेऊन शेताच्या दिशेने जाते आणि इथे प्रवीण मात्र अंथरुणावर पडून मालतीबद्दल विचार करत राहतो. तो मनात विचार करू लागतो की मालती नेमकी इतकी अस्वस्थ का दिसत होती? तिच्या मनात नेमकं काय चाललं आहे? या सगळ्या मागचे कारण काय असू शकते? हे जाणून घेण्याची त्याची उत्सुकता वाढते. दुसऱ्या रात्री पुन्हा तिघेही जेवण करून झोपतात. मात्र त्या रात्री प्रवीण झोपत नाही. तो मालतीच्या वागण्यामागचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मध्यरात्र होताच त्याला दिसते की मालती पुन्हा हळूच उठते आणि स्वयंपाकघरात जाते. हे पाहून प्रवीण तिच्या मागे जातो. तो मालतीला विचारतो, सासूबाई, तुम्ही इतक्या चिंतेत का आहात? तुम्हाला नेमका कोणता त्रास आहे? प्रवीणचे शब्द ऐकताच मालती भावूक होते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं.
प्रवीण तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळाने मालती स्वतःला सावरते. त्यानंतर ती आपल्या आयुष्याबद्दल बोलू लागते. ती म्हणते, जावई बापू, तुम्हाला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. तुमच्या आणि सुमेधाच्या लग्नाला 1 वर्ष आधीच तुमचे सासरे मला सोडून गेले. त्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडले. मी घरात एकटी राहते. माझ्याशी बोलण्यासाठी कुणी नसते. कधी कधी या एकटेपणामुळे मन खूप अस्वस्थ होतं. मालतीचं हे बोलणं ऐकून प्रवीण गंभीर होतो. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, सासूबाई, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी माणसाने स्वतःला सावरलं पाहिजे. तुम्ही गावातील लोकांमध्ये मिसळा, काही कामधंदा करा, त्यामुळं तुमचं मन रमून जाईल. मालती त्याचं बोलणं शांतपणे ऐकते. शेवटी ती त्याच्या सल्ल्याशी सहमत होते. त्यानंतर दोघंही पुन्हा आपल्या जागेवर येऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. मालती आपल्या घरातील कामांमध्ये व्यस्त होते, तर प्रवीण आणि सुमेधा तिची मदत करत असतात. अनेक वर्षानंतर मुलगी आणि जावई घरी आल्यामुळे मालती खूप आनंदी असते. पण त्याचवेळी तिच्या मनातील एकटेपणाची भावना पूर्णपणे दूर झालेली नसते. काही दिवस असे जातात. प्रवीणला आता आपल्या सासूच्या आयुष्यातील संघर्ष अधिक स्पष्टपणे समजू लागतो. नवऱ्याच्या निधनानंतर तिने एकटीने संसार सांभाळला होता, मुलीला वाढवलं होतं आणि तिचं लग्न देखील लावून दिलं होतं. या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये तिने स्वतःच्या भावना आणि दुःख नेहमीच मनात दाबून ठेवलं होतं. दरम्यान एके दिवशी सुमेधाची तब्येत अचानक बिघडते. तिला अशक्तपणा जाणू लागतो. मालती आणि प्रवीण दोघेही चिंतेत पडतात. ते तातडीने गावातील डॉक्टरांना बोलवतात. डॉक्टर तपासणी करून सांगतात, घाबरण्याचे काही कारण नाही, थोडा अशक्तपणा आला आहे. तिला भरपूर विश्रांती द्या आणि तिची काळजी घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मालती आणि प्रवीण सुमेधेची काळजी घेऊ लागतात. दोघेही तिची सेवा करण्यात कोणतीही कमी ठेवत नाही. काही दिवसानंतर सुमेधाची तब्येत सुधारू लागते. हे पाहून सर्वांना दिलासा मिळतो. या काळात प्रवीणला मालतीच्या एकटेपणाची जाणीव आणखी तीव्रपणे होते. तो तिच्यासोबत अधिक वेळ बोलू लागतो, तिला धीर देतो, तिचे मन इतर गोष्टींमध्ये रमावे यासाठी प्रयत्न करतो. मालतीला देखील या संवादामुळे आधार मिळतो. तिला वाटू लागतं की अनेक वर्षानंतर कुणीतरी तिच्या भावना समजून घेत आहे. दरम्यान सुमेधालाही तिच्या आईच्या मनातील एकटेपणा जाणू लागतो. ती प्रवीणला मागते, आईने आयुष्यभर खूप कष्ट केले आहे, आता तिच्या आनंदासाठी काहीतरी केलं पाहिजे. प्रवीण तिच्या बोलण्याशी सहमत होतो. तो मालतीला गावातील महिला मंडळ, धार्मिक कार्यक्रम आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देतो. हळूहळू मालती देखील घराबाहेर पडू लागते. ती गावातील लोकांमध्ये मिसळू लागते. त्यामुळे तिचे मन आधीपेक्षा बरेच हलके होते. 2 आठवडे कसे गेले हे कोणालाच कळत नाही. आता प्रवीण आणि सुमेधाच्या परत जाण्याची वेळ जवळ येते. मालतीची मुलगी आणि जावई परत जाणार याचे दुःख तिला वाटत असते, पण त्यांच्या सहवासामुळे तिला नव्याने जगण्याची उमेद मिळालेली असते. प्रवीणही तिला वचन देतो, यापुढे तो इतकी वर्ष अंतर ठेवणार नाही आणि महिन्याच्या महिन्याला तिला भेटायला नक्की येणार. हे ऐकून मालतीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटते. काही दिवसानंतर प्रवीण आणि सुमेधाच्या परतीचा दिवस जवळ येतो. मालतीच्या मनात आनंद आणि दुःख अशा दोन्ही भावना असतात. अनेक वर्षानंतर मुलगी आणि जावई तिच्याकडे आले होते. त्यांच्या सहवासामुळे तिचे रिकामे घर पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखे वाटत होते. सुमेधाची तब्येत आता पूर्णपणे सुधारलेली असते, त्यामुळे घरातील वातावरण पुन्हा आनंदी झालं होतं. एका संध्याकाळी तिघेही एकत्र बसून गप्पा मारत असतात. तेव्हा सुमेधा आपल्या आईला म्हणते, आई, तू आता एकटी राहू नको, गावातील लोकांमध्ये मिसळ, कार्यक्रमाला जा आणि स्वतःची काळजी घे. प्रवीणही तिच्या बोलण्याला दुजोरा देतो. तो म्हणतो, सासूबाई, तुम्ही आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे, आता स्वतःसाठी थोडा वेळ काढा, आम्ही वेळोवेळी तुम्हाला भेटायला येत राहू. हे ऐकून सासू मालतीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात. तिला जाणवतं की ती एकटी नाही, तिची मुलगी आणि जावई तिची मनापासून काळजी घेत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीण आणि सुमेधा परत जाण्याची तयारी करतात. मालती त्यांच्यासाठी आवडीची जेवण बनवते. जेवण झाल्यानंतर निरोप घेण्याची वेळ येते. सुमेधा आईला मिठी मारते आणि पुन्हा लवकरच भेटायला येण्याचे आश्वासन देते.
प्रवीणही सासूबाईंचा आशीर्वाद घेतो. मालती त्यांना आनंदाने निरोप देते. दोघे निघून गेल्यानंतर घर पुन्हा शांत होतं. पण यावेळी मालतीच्या मनात पूर्वीसारखा एकटेपणा नसतो. तिने नव्याने जगण्याचा निर्धार केलेला असतो. ती गावातील सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होऊ लागते, नवीन लोकांसोबत ओळखी वाढवते आणि आपला वेळ चांगल्या कामांमध्ये घालू लागते. काही महिन्यानंतर जेव्हा प्रवीण आणि सुमेधा पुन्हा तिच्या भेटीसाठी येतात, तेव्हा त्यांना मालतीमध्ये खूप सकारात्मक बदल दिसतो. ती पूर्वीपेक्षा अधिक आनंदी, आत्मविश्वासपूर्ण आणि समाधानी दिसत असते. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.